पुरुषांची बरोबरी करण्याची स्त्रियांना काहीही गरज नाहीये. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चाललीये, तर त्याची आवश्यकताच नाहीये. मला असं वाटतं की परमेश्वरानेच निर्मितीचा आशीर्वाद देऊन अगोदरच तुम्हाला पुरुषापेक्षा थोड्या जास्त उंचीवर ठेवलेलं आहे आणि कुठेतरी त्यांच्या खांद्याला खांदा लावण्याच्या नादामध्ये तुम्ही तुमची उंची कमी करताय. असं काही करू नका आणि छान व्यसनांपासून दूर राहा. स्वतःच्या क्षमता ओळखा, त्या क्षमतांवरती काम करा आणि खूप सुंदर सुंदर आयुष्य जगा. जेणेकरून महापालिकेच्या ज्या काही योजना आहेत, सरकारी योजना आहेत, त्या गरजू महिलांपर्यंत पोहोचावे हा आपला पहिला उद्देश आहे. याबरोबरच त्यांच्या जर काही समस्या असतील की ज्या दाक्षराज्ञीच्या वतीने सोडवल्या जातील, अशा समस्यांमध्ये सुद्धा आपण लक्ष देतो किंवा त्यांना जोडून घेतो. रुग्ण जेव्हा दवाखान्यामध्ये ऍडमिट असतो त्यावेळेस आधीच त्याला खूप मोठ्या प्रमाणात तिथे पैसे भरावे लागलेले असतात. जे काही बिल येतं, आज तर परिस्थिती पाहिली ते लाखांमध्ये बिल असतं, त्यामुळे ऑलरेडी तिथे त्यांनी खूप पैसे भरलेले असतात. आणि बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की रुग्णांना जेव्हा डिस्चार्ज मिळतो आणि ते घरी येतं तेव्हा त्यांना अनेक सर्जिकल इक्विपमेंटची, जसं व्हीलचेअर असतं, सर्जिकल बेड असतं, अशा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड अशा वस्तूंची गरज लागते. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या वस्तू पुन्हा विकत घेणं हा एक आर्थिक ताण त्यांच्यावर असतो. जे आम्ही जेव्हा अशा पेशंटशी डील करतो ना, खरं सांगते, पहिलं तर आम्हाला त्यांना हा शब्दच वापरत नाही. आम्ही फक्त त्यांना की थोडासा तुमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, थोडंसं आपल्याला काम करावं लागेल, उपचार घ्यावे लागतील, असे शब्द वापरून आम्ही त्यांना हे करतो. पेशंटला तर कळूच देत नाही की असं काही आहे. माझे वडील आणि आजी दोघेही आले ते मशीन रिटर्न करण्यासाठी. तर मी त्या आजींना म्हटलं की आजी, छोटीशी वस्तू आहे, तुम्ही कशाला आल्या? वय होतं त्यांचं थोडं. म्हटलं तुम्ही कशाला आल्या, ही वस्तू तुमच्या मुलांनी पण परत दिली असती. तर त्यांनी एक वाक्य वापरलं की अगं मी फक्त तुझा चेहरा बघायला आले. तर म्हणजे माहित नाही मी आता ह्याला कसं हे करू, एक्सप्लेन करू. नमस्कार मंडळी, सतत काहीतरी वेगळ्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या या नवरात्राच्या स्पेशल एपिसोडमध्ये नारी शक्तीचा जागर आपण करत आहोत. याच्यामध्ये आपण प्रत्येक स्त्री शक्तीशी भेटतोय. आजपर्यंत आपण डॉक्टर, लॉयर, एक बिझनेस वुमन आणि आपण यासारख्या अनेक विषयांवरती आजपर्यंत बोललेलो आहोत. पण आज आपल्याकडे एक अशी स्त्री शक्ती आहे जिनी फार्मसी केलं आहे, जिनी स्वतःचा बिझनेस केला आहे 10 वर्ष, आणि आत्ता ती पूर्ण वेळ एका समाजासाठी, एक समाजाला काहीतरी देणं लागतो यासाठी, खास करून महिलांसाठी ती कार्यरत आहे. तर आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत, सौ सुजाता सातव, ह्या दाक्षराज्ञी महिला मंचच्या अध्यक्ष आहेत आणि 10 वर्ष त्यांनी बिझनेस केलेला आहे. दुसरी गोष्ट, पूर्ण वेळ ते आत्ता समाजासाठी, खास करून महिलांसाठी कार्यरत आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर काय काय ॲक्टिव्हिटी करत आहेत. आपण डायरेक्ट त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात. सुजाता मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या मंचावरती. खरं तर आपण नारी शक्तीचं जागर ह्या नवरात्र स्पेशलमध्ये आपण खास 9 अशा व्यक्ती आहेत की त्यांना आपण बोलवतोय आणि त्यांची आपण प्रेरणा, त्यांच्याकडनं समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून आपण त्यांना आमंत्रित करतोय. तर थोडक्यात तुमची माहिती आम्हाला एक थोडक्यात सांगा की एक्झॅक्टली तुम्ही काय करता आणि तुम्ही ह्या म्हणजे एक तर तुम्ही फार्मसी केलं आहे, 10 वर्ष बिझनेस पण केला आहे आणि आता एक पूर्ण वेळ एक समाजसेवेसाठी झोकून दिलेला आहे. तर तो प्रवास काय आहे? खरं तर मनीषजी, मी असं वेगळी अशी काही नाहीये. सर्वसाधारण महिलांपैकीच मी एक आहे. सुरुवातीला गृहिणी म्हणून कार्यरत होते, त्यानंतर शिक्षण मी घेतलं. मी लग्नानंतर शिक्षण घेतलेलं आहे आणि मी माझं फार्मसी पूर्ण केलं. परंतु फार्मसीच्या त्या क्षेत्राकडे मी फारशी वळालेच नाही आणि त्याच्यानंतर थोड्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी झाल्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अपोलो कंपनीचे कार टायर्स डीलरशिप असा हा व्यवसाय मी 10 वर्ष सांभाळला. त्याच्यानंतर कुठेतरी असं वाटलं की आता सर्वच पाहिलं, गृहिणी म्हणून काम केलेलं आहे, पैसेही कमवून झाले, आता काहीतरी आपण समाजासाठी करूयात. आणि त्यावेळेस असं ठरवलं की नाही, आता आपण समाजासाठीच कार्यरत राहूया. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी एक सामाजिक माध्यमांमधनं किंवा सोशल याच्यात कार्यरत आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाचं येतं की आजकाल फार्मसी केली आहे, फार्मसीतनं तुम्ही डायरेक्ट म्हणजे जॉब न करता बिझनेस केला आहे आणि आता समाजोपयोगी. मध्ये घरच्यांकडनं कधी प्रेशर आला की अरे नाही तू नेमक्या स्विच करते, कारण काय करायचं काय एक्झॅक्टली, असं कधी घरच्यांकडनं काय आलंय? नाही, घरच्यांकडनं फक्त सपोर्ट आला. जे काय आलं ते फक्त सपोर्ट आला. आणि स्विच करणं हे मी असं नाही झालं की लगेच 4-4 दिवसांनी क्षेत्र बदललं, असं नाही झालं. मी जसं म्हटलं तसं मी 10 वर्ष बिझनेस केला आणि बिझनेस केल्यानंतर जेव्हा मला असं जाणवलं की नाही, या गोष्टी आता सेट झाल्यात, आपण आता दुसऱ्या वाटेकडे वळू शकतो, तेव्हाच मी पुढचं पाऊल उचललेलं आहे. खरं तर खूप चांगली गोष्ट. म्हणजे एक स्त्री
फार्मसी करते, त्याच्यानंतर 10 वर्ष बिझनेस. खूप अवघड गोष्ट आहे. 10 वर्ष म्हणजे आपण 1 वर्ष जरी बिझनेस केला तर आपल्याला कळतं की काय काय प्रॉब्लेम्स येतात. आणि एक स्त्री म्हणून तर मला तर नक्कीच वाटतं खूप सारे प्रॉब्लेम्स आले असतील. तर असे काही प्रॉब्लेम्स आले की तुम्हाला असं वाटलं की नाही यार फार्मसी बरी होती आणि बिझनेस नको, असं कधी जाणवलं? सर खरं तर माझा बिझनेस जो होता, मी जसं म्हटलं की कार टायर्स डीलरशिप होती आणि आतापर्यंत माझा अनुभव त्या क्षेत्रामध्ये असा होता की या बिझनेसमध्ये किंवा या व्यवसायामध्ये फक्त पुरुष वर्गच कार्यरत होता. त्यामुळे आव्हानं भरपूर आली, पण तितका सपोर्टही मिळाला आणि त्या आव्हानावर मात करत करत जशा गोष्टी समजत गेल्या, शिकत गेलो, तसं तसं मी उभी राहत गेले. आणि आज एक मी स्वतः दुकानात नसले तरी आमच्या शोरूमचं काम चालतं. मला वाटतं हे माझं यश आहे. खरंच म्हणजे मॅनेजमेंट तुम्ही खूप चांगल्या प्रकारे केलं आणि म्हणजे यांचे एम्प्लॉईज मॅडम नसताना सुद्धा आता प्रॉपर जशा की त्या तिथेच आहेत असं ते हँडल करतात. सगळ्यात महत्त्वाचं आता आपण मेन मुद्द्याकडे, तुमची दाक्षराज्ञी एक महिला मंच स्थापन केला. तर दाक्षराज्ञी महिला मंच काय आहे, कोणासाठी काम करतं आणि त्याची स्थापना तुमची कल्पना कशी आली की याला आपण आता स्थापन करावी? सर मनीषजी, खरं तर मला हे सांगायला आवडेल की पहिलं दाक्षराज्ञीचा अर्थ जो आहे, दाक्षराज्ञी, दाक्ष म्हणजे जी दक्ष आहे, अलर्ट आहे, आणि राज्ञी हा आपण सम्राज्ञीला हे घेतलेला आहे. म्हणजे आम्ही राज्ञी आहोत, सम्राज्ञी आहोत, परंतु आम्ही अबला वगैरे असं नाही, पण आम्ही दक्ष आहोत, म्हणजे अलर्ट आहोत की समाजात काय काय घडतंय. आणि खरं या नावाप्रमाणेच विचार करण्यात आला की आपण सबला आहोत अशा यानेच समाजासाठी कार्यरत राहूयात आणि समाजासाठी काम करूयात. आणि त्यातनं एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही महिला आम्ही एकत्र आलो आणि हा विचार पुढे आला आणि त्यातनं दाक्षराज्ञी महिला मंचाचं काम सुरू झालं. ओके, आता दाक्षराज्ञीमध्ये असे कुठले उपक्रम आहेत की तुम्ही ते मोस्टली आत्तापर्यंत आहेत मोठ्या प्रमाणावर राबवत आहे? दाक्षराज्ञीचे उपक्रम जर म्हणाल तर दाक्षराज्ञी खरं तर सर्वच याच्यामध्ये काम करते. जसं वैचारिक, धार्मिक, शिक्षण संदर्भामध्ये, आरोग्य संदर्भामध्ये आपण कार्यरत आहोत. आणि यामध्ये आरोग्य संदर्भामध्ये आपलं डेली बेसिसवर रुग्णोपयोगी साहित्य केंद्र चालतं. महिलांसाठी किंवा समाजातील इतर घटकांसाठी सुद्धा, आर्थिक दुर्बल घटकांसाठी विशेष करून आपण अनेक शिबिरं आयोजित करतो. शिक्षणासंदर्भात मुलांमध्ये त्यांच्यासाठीची ज्यांची परिस्थिती नाहीये की आपण हे शैक्षणिक साहित्य घेऊ शकतो अशांना काही आपण मदत करतो, काही सुविधा त्यांना पुरवतो. आणि त्याचबरोबर शिक्षणामध्ये त्यांना ज्या गोष्टींचं मार्गदर्शन लागतं ते मार्गदर्शन सुद्धा आपण करत असतो. धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपले अनेक कार्यक्रम, रथयात्रा वगैरे अशा संदर्भातले कार्यक्रम होत असतात. अशा अनेक पायऱ्यांवरती किंवा अनेक क्षेत्रांमध्ये आपण कार्य करतो. ओके, जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही रुग्णोपयोगी साहित्य केंद्र चालवता, तर एक्झॅक्टली ते वर्क कसं करतं? म्हणजे रुग्णांना तुम्ही काय फॅसिलिटीज देता किंवा त्यांना काय मदत करता? मदत करतो असं नाही म्हणता येणार सर, पण हा विचारच मुळात या संकल्पनेतून आलेला आहे की आपण जर पाहिलं साधारण आपल्या घरचा किंवा कुणी रुग्ण जेव्हा दवाखान्यामध्ये ऍडमिट असतो त्यावेळेस आधीच त्याला खूप मोठ्या प्रमाणात तिथे पैसे भरावे लागलेले असतात. जे काय बिल येतं, आज तर परिस्थिती पाहिली ते लाखांमध्ये बिल असतं, त्यामुळे ऑलरेडी तिथे त्यांनी खूप पैसे भरलेले असतात. आणि बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की रुग्णांना जेव्हा डिस्चार्ज मिळतो आणि ते घरी येतं तेव्हा त्यांना अनेक सर्जिकल इक्विपमेंटची, जसं व्हीलचेअर असतं, सर्जिकल बेड असतं, अशा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड अशा वस्तूंची गरज लागते. आणि यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या वस्तू पुन्हा विकत घेणं हा एक आर्थिक ताण त्यांच्यावर असतो. ही एक पहिली गोष्ट असते. आणि सगळ्यात महत्वाचं मी थोडंसं थांबवतो, म्हणजे घेण्याबद्दल पण काही नाही, पण पेशंट जर बरा झाला तर त्या वस्तूचं करायचं काय, हा एक महत्वाचा प्रश्न असतो. म्हणजे याच्यात भावनिक आणि आर्थिक दोन्ही त्यांच्यासाठी डेड इन्व्हेस्टमेंट असते. कारण ऑफकोर्स तुमचा पेशंट बरा झाल्यानंतर, रुग्ण बरा झाल्यानंतर तुम्ही त्या व्हीलचेअरला खुर्ची म्हणून वापरू शकत नाही किंवा त्या बेडचा बेड म्हणून वापर करू शकत नाही. म्हणजे ती भावनिक सुद्धा डेड इन्व्हेस्टमेंट असते आणि आर्थिक सुद्धा डेड इन्व्हेस्टमेंट असते. आणि त्यामुळे पेशंटची तयारी नसते. म्हणून आम्ही एक असा विचार केला की आर्थिक तणावारहित रुग्णांना आपण सहाय्य करूया आणि या विचारातनं रुग्णोपयोगी साहित्य केंद्र आम्ही सुरू केलं. ओके, आणि याची व्याप्ती तुम्ही म्हणजे महाराष्ट्रभर ठेवली की पुण्यापुरतीच मर्यादित आहे की कुठल्या सिटीपुरती किंवा कुठल्या एरियापुरती मर्यादित ठेवली? असं काहीच नाहीये सर. आपल्याला आपण सोशल मीडियावरती या सगळ्याची माहिती देतो आणि दिलेली आहे. याच्यामधनं आपल्याला ज्याही ठिकाणावरनं फोन येतात, जिथे रुग्णांना गरज असते त्या प्रत्येक ठिकाणी आपण ही सुविधा पुरवतो. ही सुविधा पूर्ण निशुल्क आहे. कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही वस्तूचं म्हणजे सर्जिकल इक्विपमेंटचं आपण कुठल्याही प्रकारचं भाडं घेत नाही. ओके, पूर्ण निशुल्क सेवा आपण त्यांना देतो. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रातनं, कुठल्याही भागातनं फोन आला तर आपण त्यांना मदत करतोच. ओके, खरं तर खूप चांगली संकल्पना आहे. म्हणजे
ज्याच्या घरी पेशंट असतो त्यालाच माहित असतं की काय परिस्थिती आहे. पेशंटला तर विचारत नाही आपण, पेशंटच्या अवतीभोवती जी माणसं असतात ती एवढी सफर होतात. ऑक्सिजनचा कॉन्सन्ट्रेटर जरी आपण घ्यायचा म्हटलं तरी तो खूप कॉस्टली असतो. साधारण त्याची 30-35 हजार रुपयाच्या 30-35 हजार. म्हणजे दोन गोष्टी ठीक आहे, घेण्याबद्दल पण काय नाही, माणूस अरेंज पण करेल, पण त्याचा उपयोग झाल्यानंतर तो परत कुठे ठेवायचा, त्याचं भाडं पण खूप मोठ्या प्रमाणात असतं. तो एक विषय असतो. अशा काही गोष्टी असतात की म्हणजे काही लोक तुम्हाला भेटलेत किंवा जोडले गेलेत, म्हणजे ज्यांना माहित नाही दाक्षराज्ञी काय करतं, पण सपोज असं की आता सपोज माझीच केस घेऊ, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. माझ्या घरी पेशंट आहे, मी कुठली तरी एक वस्तू आणली, सपोज ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणून, मी माझ्या पेशंटला जो होता त्याला ती वापरली, पण आता मला धडती मार्केटमध्ये विकता येत नाही आणि काही करता येत नाही, तर अशा लोकांना तुम्हाला देतात का अशी काही वस्तू? हो, देतात सर. याच्यामध्ये म्हणजे बरेचसे लोक आपल्याला अशा वस्तू आपल्या संस्थेला डोनेट करतात. बरेचसे लोक स्वतःहून पुढाकार सुद्धा घेतात की आम्ही तुमच्यासाठी काय मदत करू शकतो. तर त्यावेळेस आपण त्यांना असंही सजेस्ट करतो की तुम्ही जास्तीत जास्त या गोष्टीचा प्रचार करा, जेणेकरून जे गरजू रुग्ण आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल. ही मदत सुद्धा आम्हाला खूप मोठी आहे. खरंच म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला जी वस्तू लागत नाही ते आपण फेकून देतो, पण खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या गोष्टीमुळे कदाचित दुसऱ्याचं भलं होऊ शकतं. म्हणजे हा खूप चांगला उपक्रम आहे. आणि आजकाल असं नाही की कुठल्या घरात पेशंट नाही आहे. म्हणजे रस्त्याच्या बाहेर पडल्यानंतर ॲक्सिडेंटचे प्रमाण, हातपाय मोडणं किंवा हातपाय तुटणं, व्हीलचेअर तर ही कंपल्सरी लागते. म्हणजे व्हीलचेअरपासून तर त्या बेडपर्यंतच्या सगळ्या गोष्टी मला वाटतं दाक्षराज्ञी प्रोव्हाइड करते. मॅडम, आणखीन एक तुम्ही म्हणाला की तुम्ही रथयात्रा करता, तर काय आहे ही रथयात्रा म्हणजे आणि कशी तुम्ही ऑर्गनाईज करता? याच्यामध्ये सर मला स्वतःला असं वाटतं की आपले प्रभू श्रीराम जे आहेत ते आपल्यासाठी एक आदर्श आहेत. आणि ही संकल्पना आपण पहिल्यांदा आपल्या गावामध्ये सुरू केली. याच्यामध्ये आपण रथयात्रा म्हणजे रामनवमीच्या दिवशी भव्य रथयात्रा प्रभू श्रीरामांची काढतो. याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी गोष्ट जाणवली किंवा जी होणं अपेक्षित होतं जी होतीये ती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात संघटन होतं. खूप मोठ्या प्रमाणात लोक या रथयात्रेमध्ये सहभागी होतात. आणि एक जे असतं ना की भक्तीमध्ये आनंदित होणं, की जसं वारीचं एक वातावरण असतं, अगदी त्याप्रमाणे वातावरण असतं की भक्तिमय वातावरणामध्ये लोक एकदम आनंदामध्ये त्या रथयात्रेबरोबर चालतात, नाचतात, भक्तीमध्ये लीन होऊन खूप छान वाटतं ते नजारा. आणि संघटन खूप छान होतं, एक समाधान वाटतं त्याचं एक वेगळं. खूप छान. म्हणजे तुम्ही धार्मिक परंपरेशी जोडलेले गेलेले आहात. तुम्ही एक सोशल अवेअरनेस म्हणून जसं रुग्णोपयोगी साहित्य केंद्र आहे त्याच्यासाठी काम करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो हा सिरीज आपण पॉडकास्टची जी सिरीज चालू केली नारी शक्ती, खरं तर तुमच्याकडे प्रत्येक घटकाच्या महिला येतात. सगळ्यात महत्त्वाचं असतं की महिलांबद्दल अजूनही स्वास्थ्याबद्दल जागृती नाही आहे. म्हणजे अजूनही काही महिला म्हणजे इव्हन स्वतः घरातल्यांचं आपण अजून बोलतच नाही, स्वतःच्या सेकंडरी मानतात की नाही मला काही होत नाही, बऱ्याचशा अंगावर काढतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर. तुम्ही कॅन्सर रुग्णांसाठी पण किंवा कॅन्सर महिलांसाठी काम करता, तो उपक्रम काय आहे? म्हणजे आपण ज्या आर्थिक दुर्बल घटक आहेत, आर्थिक दुर्बल असं नाही म्हणू शकत आपण, पण ज्या कामगार महिला आहेत, घरेलू कामगार महिला, या महिलांचं एक आर्थिक विवंचना तर असतेच, शिवाय त्या त्यांच्या कामामध्ये इतक्या व्यस्त असतात, त्यामुळे खास करून आरोग्य तपासणी करणं याच्याकडे त्यांचा कल अजिबात नसतो. आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्याकडे तो अवेअरनेस पण नसतो की आरोग्य तपासणी व्हायला पाहिजे. त्यांचं एक ढोबळ गणित असतं की मला काय होत नाही, जोपर्यंत माझं दुखत नाही किंवा जोपर्यंत मी अंथरुणात पडून राहत नाही तोपर्यंत मी ओके आहे, परफेक्ट आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा अवेअरनेस क्रिएट करणं आणि त्या तपासणीपर्यंत नेणं हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असतं. तुम्ही कसे पोहोचता अशा लोकांमध्ये? काही कॅम्पेन करता की कसं काय करता? हो, आपण मोफत आरोग्य शिबिर यासाठी करतो, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आत्ता तर मला जे जाणवतं की आत्ताची जीवनशैली त्याच्यानुसार या ज्या महिला असतात, घरेलू कामगार महिला, यांच्यामध्ये एक रक्तामध्ये जे आहे की आयनची, कॅल्शियमची कमतरता, म्हणजे रक्त तपासणी हे खूप महत्वाचं असतं. आणि दुसरं कॅन्सर, की जो आजार तुम्हाला कळतच नाही तुमच्या शरीरामध्ये आहे की नाही आहे. त्यामुळे या तपासण्या आपण प्रामुख्याने घेतो आणि पूर्णतः मोफत या तपासण्या घेतो. आणि या तपासण्या झाल्यानंतर दुर्दैवाने यामध्ये ज्या महिला पॉझिटिव्ह येतात त्यांच्यासाठी आपण पुढची फ्री ट्रीटमेंट सुद्धा देतो. आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलशी बोलून त्यांच्याशी जोडलेलो आहोत आणि त्यांच्यासाठी मग आपण ह्या फ्री उपचार सुद्धा देतो. कारण
जोपर्यंत उपचार होत नाही तोपर्यंत ही शिबिरं सुद्धा अर्धवट आहे असं मला वाटतं. कारण फक्त तपासून पेशंट सोडून देणं हे आपलं काम नाहीये. तपासणी व्हावी, पहिलं तर अवेअरनेस की तुम्ही ही तपासणी करायची, त्याच्यानंतर प्रत्यक्ष तपासणी, आणि त्याच्यानंतर त्यांना जे आवश्यक आहेत की रक्तवाढीच्या गोळ्या किंवा ॲनिमियाच्या गोळ्या, आणि अगदीच आपण जसं म्हटलं की कॅन्सरमध्ये आपण गर्भाशयाचे कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर अशा सगळ्या तपासण्या करतो ऑथोराइज सोर्समधनं, म्हणजे हॉस्पिटल थ्रू सगळे आपण करतो. आणि तिसरा जो टप्पा मी म्हटलं की त्यांचं पूर्ण फ्री उपचार, कारण त्यांना आपण फ्री उपचार देणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांची तितकी आर्थिक परिस्थिती नसते. कारण हे खूप खर्चिक असे एक उपचार आहेत. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट असा होता की ह्या महिलांपर्यंत तुम्ही कसे पोहोचता, म्हणजे काही रेफरन्सेस येतात की काय, म्हणजे तुम्ही जसं म्हणाला की तुम्ही कॅम्पेन घेतात, पण असे पण काही केसेस आले असतील की नाही तुम्हाला फोन आलाय बाहेरून आणि अरे खरंच आमच्याकडे असे रेफरन्स आहे, त्यांना कॅन्सर झालाय, तर तुम्ही काही मदत करू शकता का, असं काही केसेस आल्यात का आणि त्या तुम्ही हँडल केल्यात? नाही, असं तर होत नाही. साधारण आपण काय करतो, आता या भागाचा जर विचार केला तर यामध्ये खूप सोसायट्या आहेत. म्हणजे आता तुम्ही जर सगळीकडे शहरीकरण जे मोठ्या प्रमाणात वाढतंय, ज्याच्यात प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये 70 ते 80% सोसायट्या आहेत, आणि या प्रत्येक सोसायटीचा विचार केला तर साधारण 400-500 कामगार महिला असतात. तर या महिलांपर्यंत आम्ही स्वतः जाऊन पोहोचतो, सोसायटीची परमिशन घेऊन की आम्हाला असा कॅम्प करायचा आहे, तपासणी करायची आहे. त्यांना पूर्ण आपण आपले माहिती, डॉक्युमेंट सगळं दाखवतो, आणि त्यांच्याकडनं यश आल्यानंतर तिथल्या फक्त कामगार महिलांसाठी आपण हा ड्राईव्ह घेतो, आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर. पण तुम्ही म्हणताय तसं आत्ता असं की कॅन्सर झालाय आणि मग आम्हाला उपचार द्या, असे कधी फोन आले नाही, कारण मी जसं म्हटलं की तो अवेअरनेसच नाहीये समाजात. बरोबर. कारण म्हणजे माझा क्वेश्चन विचारण्याचा हाच उद्देश होता की बऱ्याच, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की काही महिला किंवा काही फॅमिलीज अशा आहेत की हे महिलांचं आरोग्य म्हणजे सेकंडरीज मानलं जातं, महिला स्वतः मानतात. दुसरी गोष्ट काय असतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं आणता येत नाही, हे एक त्याच्या मागचं मोठं कारण आहे. बऱ्याच वेळा अंगावर काढतात कुठेतरी छोटे मोठे उपचार चालू करतात, आणि मग त्यांना असे रेफरन्सेस कळतात की नाही अरे ही अशी संस्था आहे आणि ही यांच्यासाठी काम करते. म्हणजे प्रश्न विचारण्याचा उद्देश ऍक्च्युली तोच होता की याच्यामध्ये अजूनपर्यंत मी जसं म्हटलं की कॅन्सर या आजारासंदर्भात नाही, पण इतर जे आजार आहेत, आपण बऱ्याचशा पेशंटचे मोफत डोळ्यांचं ऑपरेशन्स केलेले आहेत, अनेक दिव्यांग मुलांसाठी काम केलेलं आहे, असे फोन आवर्जून येतात. ओके, की आमचा मुलगा आहे त्याला त्रास होतोय, मग त्याला हे असे रेफरन्सेसनी फोन येतात, आणि मग ते आपल्याशी जोडलेले असले नसले तरी आपण त्यांच्यासाठी काम करतो. दुसरी गोष्ट, आता तुम्ही समाजसेवा तर करतायत, पण अशा काही गोष्टी आहे की अशा काही केसेस तुम्ही बघितल्यात का, अरे नको यार हे कोणाच्याच वाट्याला येऊ नये, असं काही इमोशनल मोमेंट्स, किंवा आणखीन एक दुसरा, म्हणजे याचा आधी मला उत्तर द्या, आणि दुसरी गोष्ट, अरे तुम्ही म्हणजे एखादा पेशंट बरा झालाय आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणा किंवा त्यांच्या फॅमिलीचं हास्य, म्हणजे तो एक मोमेंट, म्हणजे दोन्ही मोमेंट तुम्ही कसे हँडल केले? खरं तर असं कोणाच्याच वाट्याला येऊ नये असे अनुभव आम्हाला खूप आलेले आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर मी इथे 2 अनुभव सांगेल. मी जसं म्हटलं तसे खरंच खूप अनुभव आहे सांगण्यासारखे, आणि सांगताना सुद्धा ते हे होतात. 1-2 अनुभव की आम्ही जसं म्हटलं की आम्ही रुग्णोपयोगी साहित्य केंद्र चालवतो, तर एक मुलगा होता, साधारण 5 ते 6 वर्षाचा तो असेल, आणि त्याचा इथून खालचा भाग जो होता तो पूर्ण कमकुवत होता, त्याला उभं राहता येत नव्हतं. तर त्या मुलांसाठी आपण एक स्टँडिंग फ्रेम असा एक हे येतं, तर त्या छोट्या मुलाच्या वयानुसार, उंचीनुसार ती कुठेच मिळत नव्हती. आपण ती खास त्या मुलासाठी बनवून घेतली. बनवून घेतल्यानंतर त्याचे आई वडील त्या मुलाला घेऊन आले की आम्हाला ते पाहायचं होतं की त्यात त्याची हाईट, त्याला ते कम्फर्ट होतं की नाही, बसते की नाही, सगळं असं पाहायचं होतं. म्हणून ते मुलाला स्वतः घेऊन आले आणि त्या स्टँडिंग फ्रेममध्ये उभं केलं. उभं केल्यानंतर त्याचं ते सगळं मेजरमेंटनुसार ओके होतं, आणि मग त्याची आई त्या मुलाला असं म्हटली की बेटा आंटी को थँक्यू बोलो. आणि त्यावेळेस तो मुलगा, मी जसं म्हटलं की त्याच्या शरीरात खरंच ताकद नव्हती, तर त्यांनी खूप कष्टाने असे दोन्ही हात वर केले आणि असं हात जोडून थँक्यू म्हटलं. मला तो मोमेंट असा होता ना की मला असं वाटतं की त्याचं जे थँक्यू होतं ना ते आतापर्यंत माझ्या डोक्यावरचं सगळ्यात मोठं कर्ज असं. आणि एक अनुभव असा होता की एक लहान मुलगी होती, 2.5 वर्षाची होती, तिला ट्युमर होता. तर तिला तिची जी तोंडातली लाळ वगैरे गिळता येत नसायची, तर त्यांना सक्शन मशीन लागत होती, जी आपण दिली. खरं ही खूप छोटी मदत आहे. नंतर ती मुलगी गेल्यानंतर तिचे वडील आणि आजी दोघेही आले ते मशीन रिटर्न करण्यासाठी.
तर मी त्या आजींना म्हटलं की आजी छोटीशी वस्तू आहे, तुम्ही कशाला आल्या? वय होतं त्यांचं थोडं. म्हटलं तुम्ही कशाला आल्या, ही वस्तू तुमच्या मुलांनी पण परत दिली असती. तर त्यांनी एक वाक्य वापरलं की अगं मी फक्त तुझा चेहरा बघायला आले. ओके. तर म्हणजे माहित नाही मी आता ह्याला कसं हे करू, एक्सप्लेन करू, पण तो मोमेंटच खूप वेगळा होता. नाही, साहजिक म्हणजे इमोशनल खूप मोमेंट्स म्हणजे खूप ज्याच्या घरी पेशंट असतो त्यालाच माहित असतं की काय चाललंय. खूप वेदनादायी प्रवास असतो तो. हो, आणि कॅन्सर सारखे पेशंट तर भयंकरच असतात. बाकी ते नाव ऐकूनच धडकी भरते. करेक्ट. म्हणजे आम्ही जेव्हा अशा पेशंटशी डील करतो ना, खरं सांगते, पहिलं तर आम्हाला त्यांना हा शब्दच वापरत नाही आम्ही फक्त त्यांना की थोडासा तुमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, थोडंसं आपल्याला काम करावं लागेल, उपचार घ्यावे लागतील, असे शब्द वापरून आम्ही त्यांना हे करतो. पेशंटला तर कळूच देत नाही की असं काही आहे म्हणून. नाही, खूप म्हणजे दोन गोष्टी आता म्हणजे मला खरंच तुम्ही इमोशनल केलं थोडंसं. आवर्जून म्हणजे एक गोष्ट मला तुमच्याकडनं ऐकायची, म्हणजे तुम्ही बिझनेस पण अजूनही हँडल करता, सगळ्यात महत्त्वाचं समाज उपयोगीचे कार्य करता. म्हणजे मला तर वाटतं तुम्ही सकाळी घरातनं बाहेर पडत असाल तर रात्री कधी येत असाल माहीत नाही. तर हे टाईम मॅनेजमेंट कसं करता, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस कसा तुम्ही मॅनेज करता? पहिली गोष्ट, समाजासाठी काम करतोय तर स्ट्रेस नसणार हे मला 100% दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर, पण तरी मला ऐकायला आवडेल, कारण आजकाल समाजामध्ये अशा पण काही मुली आहेत, काही स्त्रिया आहेत, किंवा माणसं पण म्हणजे जेंट्स पण आहेत की जे छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्ट्रेस घेतात. तर तुम्ही कसं मॅनेज करता या सगळ्या गोष्टी? पहिली गोष्ट तर मी जसं म्हटलं की मी गृहिणी, सुरुवात माझी गृहिणीपासून झाली, त्यामुळे सकाळचा वेळ मी पूर्णतः कुटुंबासाठी देते की जे सगळं घरात जे व्यवस्थित खाणं पिणं असेल ते सगळं व्यवस्थित करून मगच मी घराच्या बाहेर पडते. बाहेर पडल्यानंतर जी आपली कामं आहेत ती लाईनअप करणं रोजचं जे आहे ते तर होतच, पण स्ट्रेसचं तुम्ही जे म्हटला की मी एकच वाक्य याच्यावर बोलेल की तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट जर तुम्ही केली तर स्ट्रेस येत नाही. करेक्ट. त्यामुळे मी ते करते. मला या समाज सेवा म्हणण्यापेक्षा की मी देणं लागते, मी सेवा करत नाही कुणाचीच, मी समाजाचं देणं लागते, ते देणं फेडायचं काम फक्त मी करते, आणि ते देणं फेडण्यामध्ये मला आनंद मिळतो. त्यामुळे स्ट्रेस अजून तरी आलेला नाहीये. फक्त वाईट वाटतं कधी कधी की जेव्हा अशा गोष्टी घडतात की एखाद्याच्या वाट्याला दुःख येतं, तेव्हा असं वाटतं की नाही, नको असं काही व्हायला. पण त्याचीच दुसरी बाजू स्वतःकडे पाहिल्यावर असं वाटतं की अरे खरंच परमेश्वराने खूप दिले आपल्याकडे. करेक्ट. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही महिला बचत गट पण स्थापन केलेले आहेत. म्हणजे मला तर वाटतं महिला बचत गट म्हणजे एखाद्या कुटुंबाला खरोखर महिला बचत गट जर त्यांनी चांगला केला तर खरोखर त्यांचा उत्पन्नाचा स्रोत आणि एक आधार मिळतो त्याच्यात. तर एक्झॅक्टली तुम्ही ते काय करता आणि कुठल्या प्रकारच्या महिला तुम्हाला जोडलेल्या गेलेल्या आहेत? याच्यामध्ये पुन्हा मी असं सांगेल की ज्या महिला आहेत की काही दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, दुर्बल म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की ज्यांना आर्थिकदृष्ट्या पैसा कमवण्याची गरज आहे, अशा महिलांसाठी खास करून आपण बचत गटामध्ये सुद्धा प्राधान्य देतो. आणि आपण सगळे बचत गट जे आहेत ते महापालिकेला जोडतो, जेणेकरून महापालिकेच्या ज्या काही योजना आहेत, सरकारी योजना आहेत, त्या गरजू महिलांपर्यंत पोहोचावे, हा आपला पहिला उद्देश आहे. याबरोबरच त्यांच्या जर काही समस्या असतील की ज्या दाक्षराज्ञीच्या वतीने सोडवल्या जातील, अशा समस्यांमध्ये सुद्धा आपण लक्ष देतो किंवा त्यांना जोडून घेतो. आणि दाक्षराज्ञीचेही काही कार्यक्रम फक्त समस्याच आयुष्यात असाव्यात असं नाही. त्या महिला पण अशा असतात की कधीतरी त्यांना विरंगुळा, आनंद, समारंभ याची आवश्यकता असते. म्हणून त्या दृष्टीने आपण महिलांसाठी दाक्षराज्ञीच्या वतीने हळदी कुंकू, हलके फुलके कार्यक्रम, भोंडला, की ज्याच्यातनं आपण काही संदेश सुद्धा देतो, असे कार्यक्रम सुद्धा त्यांच्यासाठी घेतो. खरं तर ह्या म्हणजे भोंडला वगैरे आजकाल तर होतच नाहीये, फार कमी होत चालेत. आजकालच्या नवीन पिढीला तर हे माहित पण नाहीये. म्हणजे पण याच्यामध्ये खूप आनंदाने महिला सहभागी होतात. की खूप छान तो एक जो त्यांचा 2-3 तासाचा वेळ असतो की अगदी छान एन्जॉय करतात त्या. आणि आपण पूर्ण पारंपरिक पद्धतीने या गोष्टी घेतो, त्याच्यामुळे याच्यात कुठेही विभस्तपणा नसतो. छान पारंपरिक वेशभूषा करून महिला ते जुने त्यांचे खेळ खेळतात, आनंद साजरा करतात, एकमेकींना भेटतात. छान वाटतं ते सुद्धा पाहायला. बरोबर. महिला बचत गटांचा आपला आता मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, याच्यामध्ये कुठले कुठले उपक्रम तुम्ही राबवता, म्हणजे कुठल्या फील्डची लोक जोडली गेलेली आहेत? महिला बचत गट मध्ये सगळ्या प्रकारच्या महिला आपण घेतो. सगळ्याच महिला आर्थिक दुर्बल असतात असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सुद्धा महिला आहेत. किंबहुना आपल्या बचत गटामध्ये काही महिला अशाही आहेत की ज्या खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात,
आणि त्या सुद्धा या इतर महिलांसाठी कधी काउन्सिलिंग घेतात, कधी आर्थिक सल्लागार, असे वेगवेगळ्या, कधी कौटुंबिक सल्ला देणं, असे सुद्धा सेशन्स आपण चालतो. म्हणजे थोडक्यात समुपदेशन केंद्र सुद्धा आपण चालवतो, पण यात सुद्धा आपल्याच महिलांसाठी काम करत असतात. हा एक छान कन्सेप्ट आमच्याकडे चालतो दाक्षराज्ञीच्या वतीने. ओके, म्हणजे शेअरिंग आणि केअरिंग पण तुमच्याकडे होतं. सुरुवातीला तुम्ही म्हणाला होतात की वैचारिक व्याख्यान पण एक तुम्ही ऍक्टिव्हिटी करता, तर एक्झॅक्टली काय आहे ती, आणि एका महिलेला किंवा एका मुलीला त्याच्यातनं काय प्रेरणा मिळू शकते किंवा काय मिळू शकते? वैचारिक जे आपण काम करतो वैचारिक विषयावरती, याच्यामध्ये फक्त महिला असं नाही, पण समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी आपण काम करतो. जसं की आपण मागच्या वेळेस जेव्हा आता आपण पाहतो की इलेक्शनचं वातावरण आहे, की त्यावेळेस आपण की तुम्ही नक्की मतदानाला जा, ती गोष्ट सुट्टी म्हणून वापरू नका, नोटाचा वापर करू नका, असं एक वैचारिक काउन्सिलिंग म्हणा, असं काही सेशन्स अरेंज करतो. त्याबरोबर महिलांसाठी जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही भोंडल्याचा कार्यक्रम घेतो, तर याच्यामध्ये भोंडल्याला जोडून आपण काही वक्ते जे आहेत वैचारिक विषय जे मांडू शकतात अशा व्यक्तींची व्याख्यानं ठेवतो, की ज्याच्यामध्ये महिला त्यांचं कसं जे काही इतर गोष्टी असाव्यात किंवा राहणीमान किंवा त्या कशा कार्यरत असाव्या, किंवा आजकाल समाजामध्ये काय समस्या आहेत, किंवा आईचं मुलीचं नातं कसावं आहे, किंवा मुलीसमोर आज काय आव्हानं आहेत, त्यात आईने कसा तिला साथ दिली पाहिजे, या सगळ्यावरती सुद्धा आपण व्याख्यान म्हणा किंवा अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेतो. जिथे समुपदेशनाची गरज असते तिथे समुपदेशनाच्या स्वरूपात कार्यक्रम घेतो. अशा प्रकारे हे वैचारिक उपक्रम चालतात आपले. वैचारिक उपक्रम जो तुम्ही राबवताय तो खरंच चांगला आहे ॲक्च्युली. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या महिला येऊन दुसऱ्या महिलांना काहीतरी त्यातनं देतात आणि त्या महिला घेतात. म्हणजे आपण एक प्रकारचं गेट टुगेदर म्हणूयात की जिथे प्रत्येक एजची महिला तुमच्या इथे येते आणि त्यांचं नॉलेज एकमेकांशी शेअर करतात. महिला स्वतः इतकी सक्षम असते आणि एक हे म्हणू शकतो की सक्षम महिला सक्षम समाज घडू शकते. आणि महिला सक्षम असतात, बळ देणारे आपण कोणी नाहीये, पण आपण जर त्यांना काही देऊ शकतो तर मला असं वाटतं आपण त्यांना स्वातंत्र्य द्यावं आणि साथ द्यावी. स्वातंत्र्य कशाचं, की निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यावं आणि तिने घेतलेल्या निर्णयामध्ये तिला साथ द्यावी. या दोन गोष्टी दिल्या ना तरी त्या उंच भरारी घेतात. खरंच फार सुंदर. आणखीन एक, आता वैचारिक झालं, रथयात्रा झाली, रुग्णोपयोगी साहित्य केंद्र आलं, महिला बचत गट झालं. आता महिलांबद्दल तुम्ही म्हणाला की आम्ही वेगवेगळे त्यांच्यासाठी कोर्सेस घेतो. एक्झॅक्टली एक कोर्सेस काय असतात, म्हणजे कुठल्या फील्डमध्ये असतात किंवा काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यासाठी? महिलांसाठी आपण वेगवेगळे कोर्सेस घेतो. याच्यामध्ये आपला प्रमुख उद्देश हा असतो की या कोर्स नंतर म्हणजे या प्रशिक्षणानंतर काहीतरी त्यांचं आर्थिक उत्पन्न सुरू व्हावं, छोटासा त्यांना व्यवसाय करता यावा किंवा छोटंसं स्वतःचं ब्युटीक दुकान असं काहीही सुरू करता यावं, याकडे आपला कल असतो. ज्याच्यामध्ये आपण मी जसं म्हटलं की आपण टेलरिंग झालं, त्यांना वेगवेगळ्या कोर्सेसची अगदी छोट्या छोट्या कोर्सेस पासून फोटोग्राफी पर्यंत, ड्रायव्हिंग पर्यंत आपण त्यांचे वेगवेगळे कोर्सेस घेतो की जेणेकरून त्यांना पुढे जाऊन थोड्या फार प्रमाणात म्हणा त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील. कारण आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली तरच ती तिचे निर्णय घेऊ शकते, मला प्रामुख्याने असं वाटतं. त्यामुळे प्रत्येक महिला आर्थिक सबल असावी तिच्यापुरती, म्हणून आपण हे कोर्सेस पण घेतो त्यांसाठी. म्हणजे आणखीन एक गोष्ट अशी आहे की मुलगी शिकली प्रगती झाली, ही तर कन्सेप्ट आहेच आहे. आर्थिकदृष्ट्या जर ती सक्षम झाली तर तो एक आहे. सगळ्यात महत्त्वाचा तिचं आरोग्य. म्हणजे आरोग्याकडे ती अजूनही दुर्लक्ष करते किंवा तिची फॅमिली करते, कळत न कळत. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. तर एक सशक्त महिला जर असेल तर एक सशक्त परिवार नक्कीच उभं असतं, आणि एक महिला ज्यावेळेस सशक्त असते त्यावेळेस खूप काही करू शकते ती फॅमिलीसाठी. तर अशा महिलांसाठी तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता? कारण हा आपण नवरात्रीचा स्त्री शक्तीचा जागर हे करतोय, आणि मला वाटतं जर एखाद्या स्त्रीची जर खरोखर कुठली सध्याची जी गरज आहे, जे काय आपण समाजामध्ये बघतो आजारांच्या विळख्यानेच ती महिला ग्रासलेली आहे. म्हणजे कॅन्सर म्हणा किंवा बाकीचे आजार, छोट्या छोट्या गोष्टी, पण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सी हे एक छोटंसं जरी कारण असलं तर त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. तर अशा महिलेला तुम्ही किंवा अशा मुलीला किंवा अशा फॅमिलीला तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे काय सांगावं असं वाटतं की जेणेकरून ती एक सक्षम महिला, हेल्दी महिला राहून एका म्हणजे आपल्या भारतासाठी ती खूप काही करू शकते? अगदी खरं तर
आपण जसं म्हणतो की आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी, या सगळ्यांपेक्षा मला सगळ्यात जास्त जे वाटतं की आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ती तितकीच सक्षम असावी. कारण सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे की तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य कुठल्याही आजाराशिवाय जगू शकता. आणि जेव्हा तुमच्या मागे आजार नसतात तेव्हा तुम्ही तितक्या छान उत्साहाने ऊर्जेने कार्यरत राहू शकता आणि अनेक गोष्टी करू शकता. ही पहिली गोष्ट. म्हणजे मी तर म्हणेल तुमचं आयुष्य तुम्हाला जर पूर्ण जगायचं असेल तर पहिलं स्वतः एकदम आरोग्य संपन्न राहा. आणि महिला हा विषय जेव्हा येतो तेव्हा महिला म्हणजे निर्मिती, पुढची पिढी ती जन्माला घालत असते. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी तर तिने निरोगी राहणं खूपच महत्वाचं आहे. आणि आता जे आहे की स्वातंत्र्याच्या नावावरती जो स्वैराचार चाललाय आणि व्यसन, म्हणजे आता सहज आपण म्हणतो की मुलगा सिगरेट ओढतो तर मी का नाही ओढणार. पण मला असं वाटतं की मुलगा सिगरेट ओढतो म्हणून मी लगेच ती ओढायची, माझ्या आरोग्याची हेळसांड करायची, हे कितपत योग्य आहे. आणि उद्या मला एका दुसऱ्या पुढच्या पिढीला जन्माला घालायची, ती पुढची पिढी जर मला माझ्या आईने निरोगी बाळ म्हणून जन्माला घातले तर माझं हे कर्तव्य आहे की मी माझ्या बाळाला निरोगी म्हणून जन्माला घाले. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसनांपासून पूर्णतः बाजूला राहा. पुरुषांची बरोबरी करण्याची स्त्रियांना काहीही गरज नाहीये. म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चाललीये तर त्याची आवश्यकताच नाहीये. मला असं वाटतं की परमेश्वरानेच निर्मितीचा आशीर्वाद देऊन अगोदरच तुम्हाला पुरुषापेक्षा थोड्या जास्त उंचीवर ठेवलेलं आहे. आणि कुठेतरी त्यांच्या खांद्याला खांदा लावण्याच्या नादामध्ये तुम्ही तुमची उंची कमी करताय, असं काही करू नका. आणि छान व्यसनांपासून दूर राहा, स्वतःच्या क्षमता ओळखा, त्या क्षमतांवरती काम करा आणि खूप सुंदर सुंदर आयुष्य जगा आणि खूप छान असे आणखी बेटर काम करा असं मी म्हणेन. खूप सुंदर विचार आणि खूप सुंदर मेसेज तुम्ही महिलांसाठी दिलाय. पण आणखीन एक असं म्हणजे आता मला थोडीशी उत्सुकता लागली आहे, दाक्षराज्ञी महिला म्हणजे तुमची टीम कशी, म्हणजे एज ग्रुप काय आहे? कारण म्हणजे साधारण तुम्ही पण 50च्या आसपास मला दिसतात, पण एनर्जी असं वाटतं की अजून कॉलेज वयीनच एनर्जी आहे. तर तुमची टीम कशी हे सगळं हँडल करते किंवा काय? मुळात दाक्षराज्ञीमध्ये आपण ज्या महिला कार्यरत आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. अशाच महिलांनी एकत्र येऊन हा दाक्षराज्ञी महिला मंचाची स्थापना केलेली आहे. आणि याच्यामध्ये तसं तुम्ही जसं म्हणाल की माझ्या वयाकडे न जाता की आपल्याकडे तरुणी पण आहेत, आपल्याकडे माझ्या वयाच्या महिला पण आहेत आणि काही असे ज्येष्ठ सदस्य सुद्धा आहे की जे आपल्याला मार्गदर्शन करतात. तर या सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येक वयोगटाच्या आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अशा महिलांनी मिळून दाक्षराज्ञी महिला मंच स्थापना केली आणि आज त्या खूप सक्षमपणे हे चालवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या प्रत्येकी मागे जी भावना आहे की मला काहीतरी समाजासाठी करायची, ही एक कॉमन भावना आहे आणि त्या भावनेतनच त्या उद्दिष्टानेच एकत्र आलेले आहे. विचार जुळले की लोक ऑटोमॅटिक एकत्र येतात. म्हणजे हा मेसेज तर तुम्ही खरंच चांगला दिला. दुसरी गोष्ट अशी एक आहे की सोशल मीडियाच्या आहारी पण आजकाल म्हणजे मागे एक मी न्यूजपेपरमध्ये आर्टिकल वाचलं होतं की म्हणजे सोशल मीडिया वापरण्यामध्ये महिलांचा सगळ्यात जास्त रेशो आहे. त्याचे दुष्परिणाम पण आहेत. म्हणजे AI चा वापर करून आजकाल मुली 2 मिनिटाच्या आनंदासाठी सेल्फी घेऊन अपलोड करणं ते पण खूप धोकादायक आहे. तर अशासाठी तुम्हाला काय वाटतं की काय करायला हवं? ठीक आहे, आपण सगळंच तर नाही करू शकत, पण तुम्हाला काय वाटतं एक स्त्री म्हणून की काय करायला हवं जर ती तुमची मुलगी, बहीण किंवा कोणी असेल? मला वाटतंय थोडीशी याची सुरुवात जी आहे ही आपल्याकडनंच कुठेतरी होते. म्हणजे सहज आपण मुलगी जर पाहिली तर आपण अगदी लहानपणापासून, घरातलं सांगते मी, आई वडील म्हणा किंवा इतर नातेवाईक किंवा तिच्या अवतीभोवती जी लोक असतात ती तिला जी विशेषणं लावतात, म्हणजे किती क्यूट आहे, किती सुंदर आहे, किती बार्बी डॉल सारखी आहे, हे सगळं जेव्हा आपण बोलतो तेव्हा ती तसंच बनायचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की आईनीच थोडं याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तिनेच सुरुवातीपासून मुलीला असं सांगावं की किती कणखर आहे. किंवा आपण पण समाजातल्या एखाद्या मुलीची कौतुक करताना आपण असं सहज म्हणायला काय हरकत आहे, किती करारी आहे, किती तेजस्वी आहे, असं म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं जेव्हा आपण असं म्हणू तेव्हा ती तसं बनायचा प्रयत्न करेल. आणि हे जे आता सोशल मीडियावरती रील्स वगैरे चालतात, बरोबर, मला वाटतं ती करारी मुलगी असेल, अगदी निर्णयक्षम असेल तर ती बहुतेक रील्स वगैरे या भानगडीत पडणारच नाही. किंवा तिने जर रील्स बनवले तर ते काहीतरी संदेश देणारेच असतील. मला असं वाटतं की आपण मुलींना असं घडवूयात की
आपण जे म्हणतो त्याप्रमाणे तिने स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करावा किंवा स्वतःला त्यासाठी. एक एक्झाम्पल आहे, एक ती IPS मुलगी झाली आता मध्यंतरी, तिने अगदी. बरेच वर्ष मोबाईल सुद्धा बघितला नाही, बरोबर बघितला नाही. त्याच्यामुळेच ती तिचं स्वप्न ती साकार करू शकली. मॅडम, जाता आता आपल्या महिलांना किंवा आपल्या तरुण वर्गाला काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? जीवन में कभी कभी दो रास्ते पड़ जाते हैं, उस समय किसी एक को चुनना मुश्किल हो जाता है. जब अर्जुन दुविधा में था, श्री कृष्ण ने उनको पूरी गीता सुनाई और पूरी गीता का सार ये था, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करो, फल की चिंता मत करो. अब आपको ये सोचना है कि सही कर्म है क्या. वा, खूप छान. तुम्हालाही पण कळालं असेल चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, हे तुम्हालाही कळतं. त्याच्यामुळे चांगलं शोधा आणि त्या रस्त्याला तुम्ही जा. तुम्हाला चांगल्या गोष्टी, चांगली माणसं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आरोग्य. काय खायचं, काय प्यायचं हे तर आम्ही सांगू शकत नाही. तुम्हालाच ठरवायचं आहे काय चांगलं खायचं आहे, काय चांगलं प्यायचं आहे आणि त्याच्यानुसारच तुमचं आरोग्य राहणार आहे. आणि स्त्री शक्ती ही अशी शक्ती आहे जी एका पुढच्या पिढीला जन्म देणार. जसं मॅडमने सांगितलं, जर तुम्ही स्वस्थ असाल तर तुमची पुढची पिढी स्वस्थ राहणार आहे आणि पुढचा समाज स्वस्थ राहणार आहे. मॅडम, तुम्ही खरंच म्हणजे शेवटचा जो मेसेज दिला तो खरंच मला वाटतं खूप महिला नक्कीच घेतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी आणि आपल्या समाजासाठी नक्कीच फायद्याचं असेल असं मला वाटतं. तर आजच्या ज्या आपल्या गेस्ट होत्या सुजाता मॅडम, यांनी खरंच आपल्याला खूप म्हणजे बहुमूल्य वेळ दिला, खूप चांगली माहिती दिली आणि आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका स्त्री शक्तीबरोबर भेटणार आहोत की त्यांनी पण समाजासाठी खूप काही केले आणि अजूनही काही करतायत. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. मॅडम, तुम्ही खूप आलात आणि आम्हाला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.